हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अधिक मास असल्यामुळे हे वर्ष 13 महिन्याचे असेल. अधिक मास याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विवाह, मौजीबंधन, गृहप्रवेश, बारसं यासारखे अनेक मंगलकार्य केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जपतप आणि दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्रपंचांगाची कालमर्यादा कमी असते. चंद्रपंचांग 354 दिवसाचे असते तर सूर्यपंचांग 365 दिवसाचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिन्या एवढा होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. पंचांगानुसार सन 2026 मध्ये अधिक मास असल्यामुळे अनेक बदल घडून येतील. यामुळे हिंदूंचे नवे वर्ष 12 ऐवजी 13 महिन्यांचे होईल. नववर्षात अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याची समाप्ती होईल. याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत. एक असेल नियमित येणारा तर दुसरा असेल अतिरिक्त. ज्येष्ठ अधिक मासाच्या पहिल्या दिवशी व्रत ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते. अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथेमध्ये असे सांगितले जाते की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. भगवान विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असंही म्हणतात. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जातात त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मौजीबंधन, बारसं यासारखी शुभ आणि मंगल कार्ये केली जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. मलमासात भगवान विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात दान, जपतप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणेही अत्यंत शुभ मानले जाते. तर तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.